करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे प्रकरण 7वे वाङ्मयाची गोडी कशी लागली. माझे आजोबा दाजी वारले त्यावेळी मी मराठी 4थीत होतो. ते कशाने वारले ते आठवत नाही. तसे त्यांचे वय काही फार नव्हते. 60 ओलांडून काही थोडीशी वर्षे झाली असतील. पण त्या मानाने ते दिसत होते पुष्कळच म्हातारे. 1-2 महिने ते आजारी होते. ह्या आजारीपणातच त्यांचा स्वभाव भारी चिडका आणि संतापी झाला होता. नाहीतर उभ्या आयुष्यात मान वर करून कोणाशी रागाने ते कधी बोलले असतील तर शपथ. पण मरणाची छाया माणसावर पडली म्हणजे त्याचा मूळचा स्वभाव एकदम बदलून जातो असे म्हणतात ना, तसे त्यांचे झाले. त्यांची बायको म्हणजे माझी आजी एवढी कर्दनकाळ. ती समोर दिसली की ते एखाद्या उंदरासारखे कोपऱ्यात दडून बसावयाचे म्हणून मागे सांगितले. पण शेवटच्या आजारीपणात उभ्या आयुष्यभर सोसलेल्या सर्व छळाचे त्यांनी तिजवर उट्टे काढले. एक दिवस दुपारी तर हातात काठी घेऊन आजोबा आजीच्या मागे लागले. लंगोटी नेसलेली त्यांची ती भेसूर अस्थिपंजर मूर्ती आजीच्या मागे धावत असलेली अजून माझ्या डोळ्यांसमोर दिसते आहे. शेवटी आजी गोठ्यात पळाली नि म्हशीच्या मागे जाऊन दडली. नाहीतर तिने आजोबांच्या हातचे 4-2 फटके तरी त्या दिवशी खाल्ले असते. त्यानंतर एका आठवड्याच्या आतच आजोबांचे देहावसान झाले. मध्यरात्री केव्हा तरी त्यांचा प्राणवायू निघून गेला. आम्ही मुले गाढ झोपी गेलो होतो. बायकांची रडारड जशी सुरू झाली तसे आम्ही जागे झालो नि मग आजोबा गेल्याचे आम्हाला समजले. आयुष्यात मी जवळून पाहिलेले ते पहिलेच मरण. आजोबांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते आणि मीही त्यांच्या वाचून घरातल्या दुसऱ्या कोणाही वडीलधाऱ्या माणसाजवळ एवढ्या जिव्हाळ्याने जात नसे. काय पाहिजे काय नको या सर्व रोजच्या कागाळ्या मी आजोबांना जाऊन सांगावयाच्या आणि मग त्यांनी माझे सर्व लळे पुरवायचे. म्हणून आजोबांच्या मरणाने मला दुःख होणे साहजिकच होते. आईच्या मांडीवर डोके ठेवून मी मोठ्या मोठ्याने रडू लागलो. पण लहान मुलांचे रडणे ते किती वेळ टिकायचे. थोड्या वेळाने डोळे पुसून मी बाहेर आलो. ओसरीवर माझे वडील आणि त्यांचे मित्र डोक्यावरून पांढरी उपरणी घेऊन विड्या ओढीत उकीडवे बसले होते. आपापसात त्यांच्या हलक्या आवाजात काहीतरी गप्पा चालल्या होत्या. आतमध्ये बायका तेवढ्या विव्हळून रडत होत्या नि बाहेर पुरुष मंडळी शांतपणे बोलत बसली होती. हा फरक त्यावेळी मला जाणवल्याखेरीज राहिला नाही. सकाळपर्यंत त्यांच्या या गप्पा चालूच होत्या. गावापासून स्मशान फार लांब होते. अंत्यसंस्कार आटोपून मंडळी परत यावयाला दुपारचा 1 वाजला. माझे वडील आणि चुलते क्षौर करून आलेले पाहून मी घाबरूनच गेलो. तोपर्यंत क्षौर केलेला माणूस मी कधी पाहिलेला नव्हता. आजोबा गेल्यानंतर घरात 12-13 दिवस जे निरनिराळे संस्कार चालले होते त्यांची आठवण झाली की अंगावर काटा येतो. आमचे कुटुंब अगदीच सनातनी होते. सण, संस्कार, व्रते, वैकल्ये, पूजा, वैश्वदेव, तळ्या, आरत्या ह्या सर्व गोष्टी यथासांग आमच्या घरात चालावयाच्या. माझी मुंज झाल्यापासून सांज सकाळ संध्येच्या ससेमिरा माझ्या मागे लागला. संध्या अजूनही मला पुष्कळशी पाठ येते. पण त्यावेळी संध्या करताना असा काही कंटाळा यावयाचा की काही विचारू नका. त्याच सुमारास गावातल्या ब्राह्मण मंडळींनी एक वेधशाळा सुरू केली होती. शाळा सुटल्यानंतर रोजच्या रोज वेधशाळेत जाऊन पुरुष सूक्त म्हणावे लागे. माझ्या चुलत्यांनी घरात एक अक्षरशाळा काढली होती. त्यांचे मोडी अक्षर फारच चांगले होते. रोज सकाळी 1 तासभर या अक्षरशाळेत कित्येक गिरवीत बसावे लागे. देवपूजेचे काम आठवड्यातून 2 वेळ तरी माझ्याकडे येई. आमच्या देवघरात अदमासे 100 तरी देव असतील. खंडोबा, म्हाळसा, त्यांचे टाक, बाण, शाळीग्राम, बाळकृष्ण, विठोबा ह्यांची अशी काही गर्दी उडून गेली होती म्हणता. ह्या सर्वांना तामणात काढून नीट ठेवायचे. त्यांना आंघोळी घालावयाच्या, नुसत्या पाण्याने नव्हे तर दुधाच्या, दह्याच्या न मधाच्या. मग त्यांना नीट पुसून काढावयाचे नि आपापल्या जागेवर स्थानापन्न करावयाचे. नंतर 6 वार चंदनाचे खोड उगाळून काढलेल्या गंधाच्या लहान लहान गोळ्या त्यांच्या कपाळी लावायच्या. मग त्यांच्या डोक्यावर ज्यांच्या त्याच्या लायकीप्रमाणे फुले, तुळशीपत्रे, दुर्वा वाहून शेवटी त्यांना नैवेद्य दाखवायचा. ह्या सर्व विधीला तब्बल 1 घंटा तरी लागावयाचा.
घरातली देवपूजा संपल्यावर मग गावातल्या नगरेश्वराचे नाहीतर भैरोबाचे दर्शन घेऊन आणि त्यांना प्रदक्षिणा घालून आल्यानंतर मग 12-12:30च्या सुमारास आम्ही जेवावयाला बसत असू. सोवळे ओवळे, सोयर सुतक, पारोसे, खरकटे, विटाळ चांडाळ ह्यांचे आमच्या घरात त्यावेळी फारच बंड असे. देवघराच्या आजूबाजूला खुंट्यावर कदमुकटे, धाबळ्या आणि सोवळ्याच्या लंगोट्या ह्यांचे चित्रविचित्र प्रदर्शन भरलेले असे. चित्रावती घालून आचमन घेतल्याखेरीज जेवता येत नसे. त्या काळात सुतकाचा फार त्रास होत असे. 2-4 महिन्यातून कोणीतरी अत्रे घराण्यातला इसम मरायचा. का मरू नये त्याने? काही मयत 10 दिवसातले असत अन काही 3 दिवसातले असत. सुतक आले म्हणजे सध्या आम्हाला गुंता आला आहे असे वडीलधारी मंडळी सांगत. गुंता हा शब्द मला फार आवडायचा. कालपासून तू शाळेत का येत नाहीस असे रस्त्यात कोणी मुलांनी विचारले की मी गंभीर चेहरा करून त्यांना सांगे, सध्या आम्हाला गुंता आला आहे म्हणून. 10 दिवसांचे सुतक असले म्हणजे जीव नको व्हावयाचा. सगळ्या घराचा एकदम ट्रान्सफर सीनच होऊन जावयाचा. या काळात दुसऱ्या गोत्रातली कोणीतरी नातेवाईक बाई बोलावून तिच्याकडून आम्ही स्वयंपाक करून घेत असू. ह्या 10 दिवसात घरातून बाहेर कुठे जाता यायचे नाही, कोणाला शिवता यायचे नाही. सगळे व्यवहार एकदम स्थगित व्हावयाचे. अस्पृश्य माणसाच्या मनाची स्थिती कशी होत असेल ह्याची थोडीशी कल्पना ह्या सुतकाच्या काळामध्ये येई. सुतक संपले की त्या दिवशी सचैल आंघोळी करावयाच्या. सगळे कपडे धुवून काढावयाचे. सारे घर शेणाने सारवून काढावयाचे. घरातल्या सर्व वस्तूंवर गोमूत्र शिंपडून त्या शुद्ध करावयाच्या. तेव्हा मग माणसात आल्यासारखे वाटावयाचे. काही आप्त शहाणे असत. ते मृताची बातमी बंद पाकिटात पाठवावयाचे आणि हे पत्र अमुक तारखेला सकाळी उघडावे अशी वर स्पष्टपणे सूचना द्यावयाचे. ती तारीख हा सुतकाचा शेवटचा दिवस असे. म्हणजे त्या दिवशी बाहेरच्या बाहेर अंगणात आंघोळी करून मोकळे होता येत असे. अंतर्गृहामध्ये सुतकाचा मुळीच उपसर्ग होत नसे. पण काही चावट माणसे घरात अगदी जेवणाच्या वेळी खुशाल शिरून, अहो तो पिलोबा अत्रे मेला की काल, समजले ना असे विचारून असा काही गोंधळ उडवून देत असे की त्या सांगणाऱ्याचा गळा दाबून त्या पिलोबाच्या मागोमाग वर पाठवून द्यावे असे वाटे. आमच्या आईचा एक धाकटा सावत्र भाऊ होता. तो मेल्याचे कार्ड एका सकाळी येऊन पोचले. अर्थात आईखेरीज त्याच्याबद्दल आमच्या घरात कोण रडणार. दुसऱ्या दिवशी आपण जिवंत असल्याचे त्याच्या हस्ताक्षरातले पत्र येऊन थडकले. त्यात आपण आदल्या दिवशी कावळ्याचे जुळे पाहिल्यामुळे त्या पापाची निष्कृती करण्यासाठी निकटच्या आप्ताच्या डोळ्यांतून अश्रू काढण्याकरिता आपल्याला स्वतःच्या मरणाची खोटी बातमी पाठवावी लागली असा त्याने खुलासा केलेला होता. वर्षातून 1-2 वेळा तरी कावळ्याचे जुळे पाहिलेल्या आप्तांच्या मरणाची अशी खोटी पत्रे त्या काळी येत असत. विटाळाची प्रकरणे अनेक असत. आई किंवा चुलत्या विटाळशी होऊन 3 दिवस बाजूला बसत. ही भानगड काय असे हे लहानपणी आम्हाला कळत नसे. उलट त्याबद्दल बालबुद्धीला भलतीच जिज्ञासा वाटून राही. ह्या बायका मंडळींना कावळा केव्हा शिवत असे हे पाहण्यासाठी आम्ही सारखे टपून बसलेले असू. आई विटाळशी झाली की मुद्दाम तिला जाऊन शिवायचे ही त्यावेळची माझी खोड होती. मग आईने 4 धपाटे पाठीत घातले नि विटाळलेले कपडे तिच्या स्वाधीन करून सचैल आंघोळ केली अन नवीन कपडे अंगावर चढवले म्हणजे मग कुठे माझा जीव भांड्यात पडे. ह्याखेरीज बारके सारखे विटाळ फारसे त्रासदायक नसत. गाईच्या अंगाला स्पर्श केला किंवा अंगावर गोमूत्राचे 4 थेंब शिंपडून घेतले की त्या विटाळाचे पाय धुवून निघत असे. लहानपणी या सनातरी आचारांच्या, निर्बंधांच्या नि यमनियमांच्या चरकात मी इतका पिळून निघालो आहे की वयात आल्यानंतर त्यांच्यापासून जितक्या झपाट्याने मला दूर पळता आले तितके पळण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मराठी 4थीत असतानाच माझे चुलतेच वर्गशिक्षक होते. त्यांनी आठवड्यातून 1 दिवस क्रमिक पुस्तकांतल्या एखाद्या धड्यावर मुलांकडून नाट्यसंवाद करून घेण्याचा प्रघात सुरू केला. ह्या उपक्रमात मी उत्साहाने भाग घेऊ लागलो. लव आणि कुश ह्यांनी जंगलात जेव्हा प्रथम घोडा हा प्राणी पाहिला तेव्हा घोडा म्हणतात तो हाच काय असा प्रश्न विचारला. त्या संबंधीचा एक धडा पुस्तकात होता. त्याचे नाट्य करताना आम्ही मुलांनी एक लहानसे तट्टू शाळेच्या अरुंद जिन्यामधून ओढीत दुसऱ्या मजल्यावर आणले.
ते नाट्य पाहण्यासाठी सारी शाळा तेथे जमली होती. कधी कधी गोष्टी सांगण्याचा कार्यक्रम असे. एक दिवस गोष्ट सांगण्याची माझ्यावरच पाळी आली. त्यावेळी मी इतका घाबरलो होतो की प्रत्येक वाक्याच्या शेवटी मी गुटखा घेऊन झाले असे म्हणून थांबत असे. पुढे पुढे माझ्या भाषणात ही झालेची लागवड इतकी झपाट्याने होऊ लागली की तिच्यातला विनोद वर्गातल्या मुलांच्या सुद्धा लक्षात आला आणि प्रत्येक झालेला हशा पिकू लागला. शेवटी कशीबशी गोष्ट संपवून हास्याच्या कल्लोळात मी एकदाचा खाली बसलो. अशा रीतीने माझ्या आयुष्यातले माझे पहिले भाषण अपेक्षेपेक्षा अधिक विनोदी ठरले. त्या वर्षी शाळेच्या बक्षीस समारंभात मला बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे चरित्र बक्षीस मिळाले. ते मी पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचून काढले. त्याच वेळेपासून मला वाचावयाचा नाद लागला असे म्हणावयास हरकत नाही. अर्थात त्यावेळी मुलांसाठी वाचनाची पुस्तके जवळजवळ नव्हती असे म्हणावयाला हरकत नाही. आमच्या गावाबाहेर एक ख्रिस्ती मिशन होते. त्यांनी गावात एक वाचनालय काढले होते. त्या वाचनालयात बहुतेक ख्रिस्ती वर्तमानपत्रे येत. त्यात मला काहीच रस नव्हता, पण छापलेला काही मजकूर दिसला की तो वाचून काढावयाचा असा मी सपाटा लावला. मासिक मनोरंजनची नी माझी ह्याच ठिकाणी पहिल्याने गाठ पडली. त्याचबरोबर त्या मासिकाचे जितके जुने अंक मला त्या वाचनालयात मिळवता आले तेवढे मिळवून ते मी पहिल्या पानापासून तो शेवटच्या पानापर्यंत वाचून काढले. 1907 साल असावे ते. मराठी वाङ्मयाच्या गोडीची पेरणी ह्या वर्षी माझ्या मनात झाली आणि ती मासिक मनोरंजनने केली ही गोष्ट मी कधीही विसरू शकत नाही. त्यावेळी मी अवघा 9 वर्षांचा होतो. विठ्ठल सीताराम गुर्जर ह्यांची जुलिया दलिया ही मोगल बादशहाच्या अंतपुरातील एक अत्यंत करुण कहाणी मी ह्याच वर्षाच्या एका मनोरंजनात वाचून किती वेळ तरी एकटाच रडत बसलो असेन. त्यामधल्या दुखया मैं कासे कहू मोरे सजनी ह्या कवितेच्या ओळीने माझ्या मनामध्ये त्यावेळी एक प्रकारची अननुभूत व्याकुळता निर्माण केल्याचे मला स्मरते. हा काळ राजकीय आणि धार्मिक जागृतीचा होता. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला राष्ट्रीय स्वरूप दिल्याने मेळ्यांतली गाणी हे राष्ट्रीय आणि धार्मिक उत्थापनाचे एक अत्यंत प्रभावी साधन होऊन बसले होते. वीर सावरकरांचे पोवाडे प्रत्येक घराघरात शिरून मुलाबाळांच्या तोंडी जाऊन बसले. धन्य शिवाजी तो रणगाजी धन्यची तानाजी प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ह्या त्यांच्या सिंहगडाच्या पोवाड्याने महाराष्ट्रात नवीन चैतन्य निर्माण केले. सन्मित्र समाजाचा मेळा हा पुण्यामध्ये सर्वात लोकप्रिय मेळा होता. ह्या मेळ्यात वीर सावरकरांची नी गोविंद कवींची गाणी म्हटली जात. त्याची पद्यावली सासवडमध्ये कोणीतरी घेऊन येताच आम्ही मुलांनी लागलीच एक मेळा काढला. मेळ्याच्या आघाडीच्या गाणाऱ्यात माझा समावेश झाला. डोक्याला पांढऱ्या पूरभैयाच्या तिरप्या टोप्या, अंगात पांढरे मलमलचे सदरे, डाव्या खांद्यावरून खाली आडवे लोंबणारे लाल आलवनाचे पट्टे, हातात घुंगराच्या टिपऱ्या आणि कमरेला लंगोट्या अशा थाटात आमचा मेळा जेव्हा गावामधल्या निरनिराळ्या गल्ल्यांतून फिरू लागला तेव्हा सारे गाव नुसते दणाणून गेले. हे घनश्याम श्रीराम वदा जयराम हे गोविंद कवीचे गाणे त्यावेळी फारच लोकप्रिय झाले होते. पुढच्या एका ओळीत इटली आणि जपान या देशात राजकीय क्रांती झाली. मग आम्हालाच का पारतंत्र्य पंजरी कोंडिले राम असा अत्यंत हृदयभेदक सवाल कवीने केलेला होता. सर्वच गाणी काही राजकीय नव्हती. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी दुष्काळग्रस्त आणि दरिद्री हिंदूंना नाना तऱ्हेची आमिषे दाखवून ख्रिस्ती करून घेण्याची त्यावेळी जी मोहीम काढली होती तिच्यावर कडक टीका करणारीही काही गाणी होती. अशा एका संवादात्मक गाण्यातल्या काही ओळी मला अजून आठवत आहेत. एक गृहस्थ एका मुलाला विचारतो, बाळा तू कोठे जासी चिंता तूर कारे दिससी. त्यावर तो मुलगा उत्तर देतो, जातसे ख्रिस्ती व्हायाला मज नाही अन्न खायाला. पुढे तो मुलगा म्हणतो की ख्रिस्ती झालो तर मला नोकरी मिळेल, माझे लग्न होईल. तेव्हा तो गृहस्थ त्याची टवाळी करतो की काळुंद्री घुबडावानी तुझं मिळेल म्हारी न कोणी वगैरे वगैरे. हेही गाणे त्यावेळी अतिशय लोकप्रिय झाले होते. सुप्रसिद्ध मराठी लेखक धनुर्धारी
ह्यांनी स्वधर्माला मुकलो बाटून ख्रिस्ती झालो अशा मथळ्याची कितीतरी छोटी छोटी पुस्तके लिहून त्या काळी प्रसिद्ध केली होती. ती अतिशय लोकप्रिय झाली होती. ह्या मेळ्यातल्या गाण्यांनी विचारांच्या आणि भावनेच्या एका निराळ्या जगात त्यावेळच्या आम्हा मुलांना वाहून नेले होते यात शंका नाही. वयाच्या मानाने मला तर त्यावेळी पुष्कळच कळू लागले होते असे म्हटले पाहिजे. माझ्या वडिलांचे आतेभाऊ बाबा पुरंदरे पेटकर होते म्हणून मागे सांगितले. त्यांच्याकडे केसरी, मुमुक्षू आणि हिंदूपंच ही पत्रे त्यावेळी येत असत. हिंदूपंचातील विनोदी व्यंगचित्रे मला अतिशय आवडत असत. फिरोजशहा मेहता आणि नामदार गोखले ह्यांना स्त्रीवेश देऊन त्या पत्रात त्यांची वारंवार थट्टा केली जात असे. मवाळ आणि जहाल हे राजकीय शब्द त्याच पत्रावरून माझ्या परिचयाचे झाले. मुमुक्षू पत्रात गोविंद सूत या नावाने परशुराम गोविंद चिंचाळकर नावाचे एक गृहस्थ लेख लिहित असत. ते सासवडच्या मामलेदार कचेरीत कारकून होते. ते आमच्या चुलत्यांच्या बैठकीला पुष्कळदा असत. ते लेखक आहेत हे पाहून मला त्यांच्याविषयी विलक्षण आदर वाटू लागला आणि मुमुक्षूमधील त्यांची लेखनमाला अर्थ कळत नसतानाही मी मोठ्या आवडीने वाचू लागलो. सारांश: मराठी 4थी इयत्ता पास होऊन इंग्रजी शाळेत जाण्यापूर्वीच काव्याचे, गाण्याचे आणि लेखनाचे आकर्षण मला वाटू लागले. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.